नमस्कार, तुम्हा सर्वांचं श्रद्धाज ब्लॉगमध्ये स्वागत. मला आज खूप खूप आनंद होतोय, की मी खूप महिन्यानंतर चॅनलवर आली आहे आणि मी माझा परत जी जर्नी आहे YouTubeची स्टार्ट केली आहे. ॲक्चुअली ह्या काही महिन्यांमध्ये मी खूप प्रॉब्लेममध्ये होते. माझे मेडिकल इश्यूज चालू होते. अप अँड डाऊन चालू होते. त्यामुळं माझं ह्या गोष्टीकडे लक्षच म्हणजे मला देताच आलं नाही लक्ष. त्यामुळं मी खूप मिस केलं YouTubeचं चॅनल वगैरे. पण आता असं वाटतंय की नाही आपण परत सुरुवात करावी. मला माहिती आहे खूप खूप गॅप झालेला आहे. पण आता परत आपण अटॅच झालेलो आहोत. तर आय होप तुम्हालाही माझे व्लॉग्स बघायला आवडतील आणि मी पण खूप खूप खुश आहे की मी कनेक्ट झालेली आहे परत. कसं आहे की लाईफमध्ये काही गोष्टी सडनली अशा होतात की आपल्याला काहीच चॉईस राहत नाही. कुठेतरी ऑप्शन आपल्याला बघावं लागतं, पर्याय बघावा लागतो आणि माझं हे शेड्यूल इतकं पॅक होतं, त्यामुळे मला पण आता ठरवलं आहे की जसं जमेल तसं व्लॉगिंग करायचं आणि व्लॉगिंगमध्ये खरंच खूप छान वाटतं मला. वेगळं काहीतरी करायला मिळतंय मला. तो लेट्स सी आता की ह्यापुढे काय-काय मला शेअर करता येईल. खूप काही छान फेस्टिव्हल्स छान झाले माझ्याकडे. गणपती होते, परत माझ्याकडे घट असतात ते होते. पण माहीत नाही का मी खूप प्रयत्न करायचे की आपण आता व्लॉगिंग करूयात किंवा ॲक्चुअली माझं सगळंच व्लॉगिंगचं काम माझा मुलगा करतो. पण ॲज की तो आता 10th मध्ये आहे, तर त्याला पण नको डिस्टर्ब करायला आणि एडिटिंग वगैरे सगळं तोच करतो. पण आता त्याला डिस्टर्ब करता येत नाही. त्याच्यामुळे पण माझं राहून गेलं असेल बहुतेक. पण आता बघूयात. हळू मी पण आता एडिटिंग वगैरे शिकेल आणि मी माझंच करेल सगळं त्याला डिस्टर्ब न करता. आणि असं झालं होतं की जॉब चेंज झाला, मुलांचं पण शेड्यूल चेंज झालं. त्यामुळं खूप इश्यूज पण आले, हेल्थ इश्यूज, खूप काही गोष्टी घडल्या. त्यामुळे म्हटलं आता नको. आता सारखं त्या गोष्टी धरून बसण्यात काही अर्थ नाहीये. आता छान चाललं आहे, मस्त चाललं आहे. खूप छान वाटतंय. नवीन ठिकाणी जॉब करते. जॉब पण छान आहे. डेझिग्नेशन छान मिळालं मला. आणि मुलांचा अभ्यास वगैरे चांगला चालू आहे. ॲक्टिव्हिटीज त्यांचे चांगले चालू आहेत. पण आता म्हटलं चला आता खूप आपलं झालंय, इश्यूज झालं, हे झालं, ते झालं. नाऊ वी हॅव टू स्टार्ट. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे मी माझी डान्स अकॅडमी चालू केलेली आहे. ज्याच्यामध्ये मी फोक डान्स आणि प्लस झुंबा हे क्लासेस मी स्टार्ट करते. तर त्याचं पण आता प्लॅनिंग चालू आहे. तर ओव्हरऑल आता हेल्थकडे पण लक्ष राहील आणि माझी एक्सरसाइज होईल आणि आवडतं काम आहे माझं, माझी हॉबी आहे. ते पण असं नाहीये की आता आपण 40 प्लस आहोत आणि आपण का करायचं? मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट आहे. स्पेशली म्हणजे खास करून माझे मिस्टर म्हणाले, की "आता तू स्टार्ट करू शकते. जॉब तर कर किंवा करू नकोस, पण हे तू खरंच चालू कर." आणि माझं ड्रीम होतं, की माझी स्वतःची अकॅडमिक असावी. सो आता मी ते स्टार्ट करतीये. तर ह्याच्यामध्ये मी ओन्ली लेडीज आणि गर्ल्स ह्यांच्यासाठी मी हा क्लास चालू केला आहे. तर आता होप फॉर बेस्ट की चांगल्या गोष्टी होतात आहेत आणि हे पण चांगलं चालेल. नो मॅटर सुरुवातीला कसं चालेल माहीत नाही. पण आय एम गोइंग टू ट्राय माय बेस्ट. सो लेट्स सी नाऊ आणि बी विथ मी ऑल्वेज माझ्यासोबत राहा, माझ्याबरोबर राहा. मी सगळ्यांना कनेक्ट करत चालली. मी तुम्हाला माझी फॅमिली असं समजते. वी ऑल आर वन. तुम्ही माझी फॅमिली आहात. तर प्लीज मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला प्लीज शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक अजून एक आहे, की जर तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा असेल, तर मला खाली कमेंट करू शकता. कारण की मी ऑनलाईन झुंबा क्लास पण स्टार्ट करणार आहे. फोक डान्स पण आहे. पण एवढंच आहे, की फोक डान्स मी अ, म वीकमध्ये 2 दिवस घेणार आहे आणि झुंबा क्लास वीकमध्ये 4 डेज लाइक मंडे टू फ्रायडे आणि फोक डान्स ॲज पर टू युअर कन्व्हिनियंट, की कधीही मी 2 दिवस, आठवड्यातून 2 दिवस घेणार. तर असं माझं प्लॅनिंग आहे. तर मला ॲट 6 टू 8 जरी लेडीज मिळाल्या किंवा गर्ल्स मिळाल्या, तर मी ऑनलाईन पण स्टार्ट करेल. सो लेट मी नो इन द कमेंट्स, की कोणी इंटरेस्ट असेल, कोणाला इंटरेस्ट असेल, तर आपण स्टार्ट करू शकतो ऑनलाईन. टायमिंग मला मग ॲडजस्ट करावं लागेल, पण नो मॅटर आपण स्टार्ट करूयात. आणि खरंच खूप छान वाटतंय. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, की माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि बी विथ मी ऑल्वेज. असंच मलाच आणि जेवढे चॅनल्स तुम्ही बघता सगळ्यांना सपोर्ट करा. ए नवीन पाऊल मी घेतीये आता. नवीन ह्यानी सुरुवात करतीये.
आता आपण बघणार आहोत, मी नॉन-व्हेज करणार आहे. असं फारसं आमच्या घरात कोणी नॉन-व्हेज खात नाही. पण मी बनवते, ट्राय करते. तर लेट्स सी आता माझी रेसिपी.